मॉर्निंग फ्रेंड्स, आपण स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पाहायला आलेलो आहे। इनफॅक्ट मी काय आत्ता जाणार नाही आहे, पण ते कुठपर्यंत आलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात। आणि मी सुद्धा ऑलमोस्ट 3.5-4 महिन्यानंतर मी सुद्धा तुमच्याबरोबरच पाहतो आहे। हे स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे। त्याचा मेन एंट्रन्स असावा की नाही अजून मला याची कल्पना नाही आहे। ते कुठपर्यंत आलं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। हे कदाचित हे मेन एंट्रन्स असावा। इथे बस स्टॉप आहे आणि समोरच्या बाजूला स्वारगेट एस टी स्टँड आहे। हे समोर जे आहे ते स्वारगेट एस टी स्टँड आहे। जेव्हा केव्हा हा बस हे पूर्ण होईल त्यावेळेला हे जे बस स्टँड आहे हे या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होईल, एवढं मी अंदाजाने सांगतो आहे। मला काही इन्फॉर्मेशन नाही वगैरे असं काही नाही आहे, पण हे बस स्टँड आतमध्ये शिफ्ट होईल। आणि त्याच्याशिवाय हे त्याच्या रस्त्याच्या पलीकडे बस स्टॉपच्या समोर म्हणा किंवा रस्त्याच्या पलीकडे जिथे अंडरग्राउंड एस टी स्टँडमधनं येण्याचा मार्ग असावा, भुयारी मार्ग, मला नक्की माहिती नाही आहे, पण आपण अंदाज बांधतो आहे। कारण हे भुयारी मार्ग, ही भुयारी रेल्वे आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्याशिवाय हा सुद्धा भुयारी मार्ग असावा जे काम चाललेलं आहे ते। आणि इकडे एस टी स्टँड आहे, या बाजूला मी म्हटलं जसं की इकडे एस टी स्टँड आहे, हे एस टी स्टँड आहे। आणि ह्या एस टी स्टँडमधनं हा कदाचित भुयारी मार्ग असेल की जो की भुयारी रेल्वे मेट्रोकडे जाऊ शकेल, हे पाहिजे असेल। आणि आपण आता वर जाऊयात आणि वरून पाहण्याचा प्रयत्न करूयात। भुयारी स्वारगेट मेट्रो स्टेशनचं काम जे चाललेलं आहे त्यातून तरी ह्या स्टेजपर्यंत आहे। आणि मेट्रो ही आपली 29 सप्टेंबरला सुरू होणार आहे। हा जो आहे तो स्वारगेट एस टी स्टँडच्या कडेचा एंट्रन्स असावा मी एवढ्यासाठी म्हणतो आहे, मला नक्की माहिती नाही आहे, पण याच्या खाली अंडरग्राउंड मेट्रो हे पाहिजे। त्याच्याशिवाय ह्या मेन एंट्रन्सशिवाय सुद्धा इकडून सुद्धा एक एंट्रन्स असावा। आणि वर काही काम कमी चाललेलं दिसत असलं तर खाली अंडरग्राउंडचं काम बऱ्यापैकी जोरात असावं, कारण 29 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन होतं आहे म्हणून। आणि मी सुद्धा हे पेपरमध्ये वाचलं आहे म्हणूनच सांगू शकतो। आता स्टेटस तर असं आहे पहा। आता याला बॅक साईड फ्रंट साईड वगैरे आपण नाही म्हणू शकत, कारण आपल्याला डिटेल्स काही माहितीच नाही आहेत, पण हे सारसबागेकडेच्या भागातलं आहे ते असं आहे। हा सुद्धा अंडरग्राउंड मेट्रोचाच भाग आहे। आणि हा नेहरू स्टेडियमच्या समोरचं म्हणूयात आपण, किंवा गणेश कला क्रीडा मंदिरच्या समोरचं। आणि आपण जर देशभक्त केशवराव जेदे उड्डाणपुलावरनं पाहिलं तर आपल्याला आपली अंडरग्राउंड मेट्रो अशी दिसू शकेल म्हणजे इथे समोर जे दिसतं आहे ब्रिजच्या पलीकडे ते बस स्टॉप आहे। आणि त्या बस स्टॉप आणि कमर्शियल बिल्डिंग आहे, आणि त्याच्याखाली आपली अंडरग्राउंड मेट्रो आहे, जी की 29 सप्टेंबरला सुरू होणार आहे असं म्हणतात। आता आपण स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पाहिल्यानंतर मंडईचं काय स्टेटस आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आपण थोडंफार पाहिल्यानंतर आपण आता त्याच्यानंतर दुसरं स्टेशन आहे ते महात्मा फुले मंडई अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन। आणि हा शिवाजी रोडच्या बाजूचा एंट्रन्स आहे। आणि त्याची कामं बऱ्यापैकी जोरात चाललेलं आहे। आपल्याला माहितीच आहे की साधारण 29 सप्टेंबरला याचं उद्घाटन होणार आहे असं म्हणतायत। तर त्या मानाने आता
अजून एक कामं तर भरपूर आहेत, पण काम असं चाललेलं आहे. माझा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण आपण पाहूयात. हे मंडई मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे. आणि आपण जर शिवाजी रोडने आलो तर आपल्याला ह्या एंट्रन्सने जावं लागेल. आणि 29ला होणार आहे ना हो. 29 का होणार आला ना. 27 नाही, सॉरी 29 नाही, 27ला होणार आहे ह्याचं उद्घाटन. असं हे जे समोर आहे तिथून अंडरग्राऊंडने आपण खाली जाऊ आणि खाली मेट्रो स्टेशन असेल. त्याचे बोर्ड वगैरे तर बऱ्यापैकी लागलेले आहेत. आणि अजून इतक्या सकाळीसुद्धा काम चालू आहे बऱ्यापैकी. आणि मी जसं म्हटलं तसं महात्मा फुले मंडई जी आहेत, आणि त्या मेट्रो स्टेशनलासुद्धा नाव हे महात्मा फुले मंडई अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनच आहे. हे माझ्या मागे आहे ते महात्मा फुले अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. आणि ह्याच्या खाली सर्व मेट्रो स्टेशन आहे पाहिजे अंडरग्राऊंड. मी जसं म्हटलं तुम्हाला, हा शिवाजी रोड. आणि ह्या शिवाजी रोडच्या एंट्रन्सपासून आपण असं आलो की आपल्याला हे महात्मा फुले मंडई अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन दिसू शकेल, जे की 27 सप्टेंबरला ज्याचं उद्घाटन होणार आहे. आपण शिवाजी रोडवरचं जे त्या अँगलने पाहिलं, आता हे मी बाबूगिरी चौकातल्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही मंडई आणि आपली मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो ही अशी येऊन अशी पुढे बुधवारपेठ म्हणा किंवा कसबा पेठेकडे जाणारी आहे. ही पाहिजे इथून पुढे कसबा पेठेकडे गेलेली आहे. सॉरी, मी हे आत्ता दाखवतो आहे ते मंडई मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, आणि पुढे अशी कसबा पेठेकडे गेलेली आहे. ही अशी ते समोर मांडवाच्या मागच्या बाजूला ती मंडई, आणि तिथे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन मंडई मेट्रो स्टेशन आहे. आणि या इथून अशी खाली हा जो मार्ग जातो आहे त्याच्या खालून पूर्णपणे अशी मेट्रो बुधवार पेठेकडे जाणार आहे. आता आपण बुधवार पेठेकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग. स्वारगेट अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन पाहिल्यानंतर आपण महात्मा फुले मंडई अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन पाहिलं. आणि आता हे समोर आपण जे पाहत आहोत ते कसबा पेठ मेट्रो स्टेशन म्हणूयात. पूर्वी ह्याचं नाव बुधवारपेठ मेट्रो स्टेशन आहे. ते आता चेंज होण्याची शक्यता म्हणजे होणारच आहे. मी जसं म्हटलं, बुधवारपेठ नाही आहे, प्रॉपर कसबा पेठ मेट्रो स्टेशनच त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे आहे, कारण अर्थार्थी काही बुधवारपेठ मेट्रो स्टेशन म्हणण्याचा काही अर्थार्थी संबंध नव्हता. आणि हे ऑफिशियल आता कसबा पेठ मेट्रो स्टेशन म्हटलं जातं आहे. आणि हे जे 27 सप्टेंबरला होणाऱ्या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन हे प्रॉपर कसबा पेठ मेट्रो स्टेशन आहे. आणि आता नक्कीच 27 सप्टेंबरला ह्या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन होऊ शकेल. चला आता सकाळी 8ला 5 कमी आहेत, 7:55 झालेले आहेत. कसबा पेठ मेट्रो स्टेशन बाहेरून तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ऑलमोस्ट आता ते थोडं चालूच राहणार आहे, पण आपल्यासाठी होतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आपण जर शिवाजीनगर शनिवारवाड्याकडच्या बाजूने पाहायचं म्हटलं तर हे कसबा पेठ मेट्रो स्टेशन असं दिसू शकेल आपल्याला. हा सुद्धा एक एंट्रन्स आहे त्याचा.
आणि हे वारंवार म्हणतो आहे की 27 तारखेला याचं उद्घाटन होणार आहे. खरं तर मला आवडलेलं आहे बऱ्यापैकी ह्याचा लेआउट, कारण मी न्यूयॉर्कचे मेट्रो स्टेशन पाहिलेले आहेत, शिकागोचे मेट्रो स्टेशन पाहिलेले आहेत, अंडरग्राऊंड आणि एलिव्हेटेडसुद्धा. पण हे सुंदर दिसतं आहे खरं. नुकतंच कुठे मी आत्ता शिकागोवरून पोहोचलेलं आहे एक 8-1 दिवसापूर्वी. आणि ह्याच्या पुढचं स्टेशन म्हणजे आपलं नदीच्या खालून गेलेलं सिव्हिल कोर्ट. म्हणजे आपण पहिल्यांदा पाहिलं ते स्वारगेट मेट्रो स्टेशन पाहिलं, त्यानंतर मंडई मेट्रो स्टेशन पाहिलं, हे कसबापेठ मेट्रो स्टेशन, आणि आता त्याच्या पुढचं आहे ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन जे ऑपरेशनल आहे. 27 तारखेला जे उद्घाटन होणार आहे ते स्वारगेट ते सिव्हिल कोर्टपर्यंत उद्घाटन होणार आहे. आणि आपण स्वारगेटवरून सिव्हिल कोर्ट मार्गे पिंपरी चिंचवडपर्यंत परस्पर जाऊ शकतो. म्हणजे विना अडथळा स्वारगेटला बसल्यानंतर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनने आपण पहिल्यांदा सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत अंडरग्राऊंडनेच येऊ, शिवाजीनगरपर्यंतसुद्धा अंडरग्राऊंडनेच जाऊ, आणि पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर एलिव्हेटेड मेट्रोने जाऊ शकते. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.